हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वीचं मराठी सुलभ भारती. त्यातील ही कविता आहे बैलपोळा. बैलपोळा आता आपल्याला नावामध्ये समजून येते की हा जो सण आहे तो कोणाचा आहे? बैलांचा सण आहे. पण सर्वात आधी आपण कविता वाचून घेऊया, त्यानंतर मी तुम्हाला हे एक्सप्लेन करून सांगते. सण बैलांचा आज पोळा, गोठ्यातील बैल नाऊ घाला. सण बैलांचा आज पोळा, गोठ्यातील बैल नाऊ घाला. मखमली झुली रंगीत शिंगे, कपाळी बांधली रेशमी बाशिंगे. मखमली झुली रंगीत शिंगे, कपाळी बांधली रेशमी बाशिंगे. ढवळ्या पवळ्या सजले धजले, गावभर बघा मिरवू लागले. ढवळ्या पवळ्या सजले धजले, गावभर बघा मिरवू लागले. आजच्या दिनी नाही कामधाम, पुरणपोळी खाऊन नुसता आराम. आजच्या दिनी नाही कामधाम, पुरणपोळी खाऊन नुसता आराम. धोंडीराम सिंह राजपूत हे या कवितेचे कवी आहेत. तर मुलांनो, बैलपोळा आपण केव्हा साजरा केला जातो? महाराष्ट्रातला हा खूप मोठा असा सण आहे आणि खास करून शेतकऱ्यांसाठी. हा एक दिवस जे आपले बळीराजा आहे, आपले शेतकरी आहे, त्यांचे जे सर्वात जवळचे मित्र आहेत बैल, जे त्यांना त्यांच्या कामामध्ये खूप मदत करत असतात, शेतीच्या कामामध्ये. तर हा एक दिवस त्यांच्यासाठी ठेवलेला आहे, त्यांच्यासाठी आपण साजरा करत असतो बैलांसाठी. तर तो आहे बैलपोळा. बैलपोळा श्रावण महिना जेव्हा संपत येतो तेव्हा पिठोरी अमावस्याला हा जो सण आहे साजरा केला जाते. त्यानंतर भाद्रपद महिना सुरू होत असतो. आत्ताच नुकताच काय होऊन गेलेला आहे? पोळा होऊन गेलेला आहे. तुम्हाला माहिती असेल, गणपती बाप्पा यायच्या आधीच पोळा आपण सेलिब्रेट केलेला होता. तर शेतकऱ्यांच्या घरी, गावागावांमध्ये, शहरामध्ये हा सण जनरली कुणी साजरा करत नाही, कारण शहरामध्ये बैलांची संख्या ही कमी असते. पण गावामध्ये जर आपण गेलो तर शेतकरी लोक राहत असतात. गावोगावी किंवा घरोघरी काय असतात? बैल असतात. तर हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो. तर आपण ही कविता बघूया. सण बैलांचा आज पोळा, गोठ्यातील बैल नाऊ घाला. सण बैलांचा, हा सण कुणाचा आहे? बैलांचा आहे. आणि त्यालाच कुठलं सण म्हटलं जाते? पोळा. आता बैल आणि गाय हे कुठे राहत असतात? गोठ्यामध्ये राहत असतात. ही त्यांची राहण्याची जागा आहे. तर बैलांना गोठ्यातून काढून तुम्ही काय करायचं आहे? नाऊ घालतात. शेतकरी नाऊ घालतात. आता नाऊ घालणे म्हणजे काय? त्यांना त्या दिवशी छान आंघोळ करून दिली जाते आणि त्यांना त्या दिवशी कामापासून सुट्टी दिली जाते. मखमली झुली रंगीत शिंगे, त्यांची जी शिंगे आहेत त्याला छान रंग लावले जातात. वेगवेगळे रंग लावले जाते जेणेकरून ते खूप जास्त काय दिसतील? अट्रॅक्टिव्ह दिसतील. मखमली झुली म्हणजे मखमलचा असा एक कपडा भेटतो जो त्यांच्या पाठीवरती टाकला जातो, जेणेकरून तो त्यांचा काय असेल? ड्रेस असेल, तो त्यांचा सदरा असेल, ज्यामुळे ते आणखी उठून दिसतात. तर मग त्यांच्या पाठीवरती मखमली झुली, ज्याला रंगीत कपडा असा म्हटलेला आहे. हे बघा इथे पण दिलेले. झूल म्हणजे बैलांच्या अंगावर टाकण्यात येणारे रंगीत व नक्षीदार कापड. तर त्या दिवशी त्यांना आंघोळ घातले जाते. त्यानंतर त्यांच्या शिंगांना रंग लावले जाते. त्यांच्या अंगावरती मखमली झुली टाकण्यात येते. कपाळी बांधली रेशमी बाशिंगे. तुम्हाला माहिती आहे की जो नवरदेव असतो त्या नवरदेवाच्या डोक्याला लग्नाच्या वेळेस बाशिंग बांधल्या जातात. त्याचप्रमाणे ह्या बैलाला सुद्धा काय केल्या जाते? पोळ्याच्या दिवशी बाशिंग बांधल्या जाते. ते जे आहे ना, खूप सुंदर अट्रॅक्टिव्ह अशा पेपर्सनी वगैरे बनलेले असतात किंवा मोत्यांनी वगैरे बनलेले असतात. तर अशा पद्धतीचे बाशिंग त्याला लावले जातात. तर तुम्हाला चित्रांमध्ये पण दिसत असेल बघा, ह्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या चित्रामध्ये त्यांची शिंग किती छान रंगवलेली आहे. त्यांच्या कपाळावर बघा बाशिंग बांधलेला आहे आणि त्यांच्या पाठीवर झुली, मखमली रंगीत असा कापड टाकलेलं आहे. ढवळ्या पवळ्या सजले धजले, गावभर बघा मिरवू लागले. तर आता इथे जो शेतकरी आहे त्याच्या बैलाचं नाव काय आहे? ढवळ्या पवळ्या. आपल्या घरी एखादं प्राणी असेल तर आपण सगळ्यात आधी त्याला नाव देत असतो, कारण आपण जेव्हा त्याला नाव देतो तर आपल्यामध्ये तेवढी आपुलकी निर्माण होत असते, आपलं एक कनेक्शन तयार होत असतं. तर म्हणून इथे जो शेतकरी आहे त्याच्या बैलाचं नाव काय आहे? ढवळ्या पवळ्या. आज ते सजलेले आहेत आणि आता गावभर काय करत आहे? मिरवू लागलेले आहेत. गावभर आता ते मस्त ऐटीत फिरत आहेत. आजच्या दिनी नाही कामधाम, पुरणपोळी खाऊन नुसता आराम.
आजच्या दिवशी त्यांच्याकडून कुणीही काम करून घेत नाही आणि आजच्या दिवशी त्यांना काय असतो, नुसता आराम करायचा असतो. आजच्या दिवशी शेतकऱ्यांची जी बायको असते किंवा जी कारभारीण असते ती काय करत असते, जेव्हा शेतकरी बैलाला घेऊन येतो पोळा फुटल्यानंतर, तेव्हा ती जी बाई आहे ती काय करते, घरातली जी बाई असते ती त्या बैलाची पूजा करते आणि मग हे बैल प्रत्येक घरोघरी जाऊन नैवेद्य खात असतात. तर अशा पद्धतीने गावामध्ये काय साजरा केला जातो, पोळा साजरा केला जातो. तुम्ही बघितला आहे की नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा. बैलपोळा जर तुम्ही गावात राहत असाल तर नक्कीच बघितलं असेल, पण जर तुम्ही शहरात राहत असणार तर तुम्ही ते मिस केलं असेल. सो स्टुडंट, ही होती छोटीशी कविता बैलपोळा. जर तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.